एक एक अशी लाईन ऑफ ट्रीटमेंट नसते. पेशंट बघून तुम्ही तुमची ट्रीटमेंट ठरवता. एक्झॅक्टली या पेशंटला काय द्यायला पाहिजे, त्याचं निदान कसं केलं जातं, त्याची चिकित्सा कशी केली जाते. बरोबर आहे. सो निदानाला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. सो आजकाल आपण बघतो की एक्सरे आहे, MRI आहे, सिटी स्कॅन आहे, सोनोग्राफी आहे, असंख्य ज्या डायग्नोस्टिक टेक्निक्स आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर तर निश्चितच आपल्याला करावाच लागतो. पण त्याचबरोबर जर का आपण ट्रेडिशनल जे निदानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये, त्या जर का आपण त्यांचा उपयोग आपण केला तर आपलं निदान हे नेहमी परफेक्टच होतं. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम दर्शन परीक्षा सांगितली. म्हणजे पेशंट क्लिनिकमध्ये आल्यावर तो कशा पद्धतीने चालतोय, त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून आपल्याला कळतं की वेदना नक्की किती आहेत, कशा प्रकारे उठतोय, कशा प्रकारे बसतोय, बेडवर कसा बसतोय, हे सगळं आपल्याला आधी एक्झामिन करावं लागतं. त्यानंतर स्पर्शन, म्हणजे पेशंटच्या सांध्यांमध्ये जो त्रास आहे त्याला स्पर्श करून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की कोणते दोष त्याच्यात वाढलेले आहेत, वात कितपत प्रकोपित झालेला आहे. त्याच्यासाठी आपण स्पर्शन परीक्षा म्हणजे पेशंटला टच करून, सांध्यांना स्पर्श करून आपण एक्झामिन करतो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे प्रश्न, म्हणजे प्रॉपर हिस्ट्री घेऊन. बरेच वेळेला आधीची ऍक्सिडेंटल हिस्ट्री असते, आधीची ट्युबरक्युलोसिसची हिस्ट्री असू शकते. सो अशा वेगवेगळ्या हिस्ट्रींचा सुद्धा बरेच वेळेला काही स्त्रियांमध्ये अबॉर्शनची हिस्ट्री असते किंवा पाळीच्या काही तक्रारी असतात, त्याचाही संबंध बरेच वेळेला सांधेदुखीशी असू शकतो. आणि त्यानुसार आपण जर का ट्रीटमेंट स्टार्ट केली तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये बघायला मिळतो.